तशी राहिलेली आहे। मधल्या काळामध्ये या ठिकाणी खोटं बोलून सत्ता घेण्याचा प्रयत्न करून सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला जी आडकाठी निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपने जो केला त्याचं उत्तर आता जनता या ठिकाणी देते आहे। आणि जनता जेव्हा देत आहे तर त्यावेळी एक गोष्ट समजली पाहिजे की हा एवढ्या उन्हामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने लोक इथं हजर झाले तर प्रणितीताईंचा विजय हा निश्चित ठरलेला आहे हे आपल्याला स्पष्ट होतं। देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले होते आणि त्यांनी असं म्हटलं की काँग्रेसचं इंजिन आणखीन कोण आहे ते माहिती नाहीये। सुशील कुमार शिंदे इंजिन होते, परत त्यांनी प्रणिती शिंदेला इंजिन केलं। मात्र भाजपमध्ये आपण जर बघितलं तर नरेंद्र मोदी यांचं एकच इंजिन आहे आणि बाकी जे आहेत ते सगळे त्यांना लागलेले डबे आहेत असं देवेंद्र फडणवीस म्हणत होते। नरेंद्र मोदीचं इंजिन फेल झालेलं आहे। 10 वर्षात त्यांनी जेव्हा सत्तेचा दुरुपयोग केला आणि ते भ्रष्टाचाराचा सरदार झाले आणि या देशाच्या संविधानिक व्यवस्था संपवली त्यामुळे ते नापास झालेलं इंजिन आहे। आता या देशाला पुढे नेण्याचं एकमेव इंजिन आहे ते राहुल गांधी। जागा काँग्रेसला देऊन काँग्रेसच्या वाट्याला आलेली जी मुंबई उत्तरची जागा आहे ती शिवसेनेला घ्यावी असा प्रस्ताव आपण दिलेला आहे। काय नक्की त्याचं स्टेटस आहे, काय चर्चा चालू आहे, पण आता महाविकास आघाडीचं एकदा जागा वाटपाचं फॉर्म्युला ठरलेला आहे त्याच्यावरही आपल्याला ते नाकारता येणार नाही आणि त्याच्यातला मार्ग निघेल आणि मार्ग काढून ती जागा आम्ही जिंकू अशा पद्धतीचं महाविकास आघाडी म्हणून आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहणार आहे। पण मला एक प्रश्न आहे की महायुतीमधला महाभारत अजूनही संपलेला नाही। 9 जागेवर त्यांचं भांडण चालूच आहे। निवडणुका इकडे पहिल्या टप्प्याची उद्या संपते आहे, दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुका 26 तारखेला त्याचं मतदान आहे आणि अजूनही महायुतीतलं महाभारत संपत नाही, त्याच्यावरची चर्चा व्हावी। अरुण गवळी जे डॉन आहे त्यांच्या कन्येला महापौर पदाचं आश्वासन जे आहे ते राहुल नार्वेकरांनी दिले, ते कुठेतरी वादात विधान आलेलं आहे। या भाजपच्या नेत्यांना जे सत्तेचा माज आलेला आहे आणि जे मस्ती आलेली आहे ते या पद्धतीचं वक्तव्य करून आम्ही सगळं काही करू शकतो आणि अमरपट्टा घेऊन आलेलो आहोत आणि कसंही जिंकता येतं हा एक प्रयत्न ते करतात आहे आणि त्याचाच तो प्रत्यय आहे की राहुल नार्वेकरांनी असं स्टेटमेंट करावं आणि आम्हीच दाखवावं हे महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराला न परवडणार आहे। मित्रांबद्दल एक विधान केलेलं होतं की त्या परक्या आहेत बाहेरून आणले मूळच्या पवार ह्या सुप्रिया सुळे आहेत, त्यावरून अजितदादांनी काल प्रतिक्रिया दिली की असं जर का 40 वर्ष एकत्र राहून असून पण आम्हाला जर फडकं म्हणत असेल तर पयाच्या आग मस्तकाला जाणार नाही असं त्यांनी बघा। भाजपने या 2 परिवारामध्ये भांडण लावलेलं आहे, घर तोडलेलं आहे। आम्हाला असं वाटतं की पवार परिवाराने एकत्रित राहावं असा आमचा विचार आहे। त्यांना काय वाटतं तो त्यांचा प्रश्न आहे, पण भाजपने अशी घरं फोडून जे महाराष्ट्रातल्या संस्कृतीला खराब करण्याचा प्रयत्न करताय ते बरोबर नाही आणि ते अनेक कुटुंबांनी समजलं पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे। अजितदादांच्या एका विधानावरून सध्या चर्चा आहे की कचाकच घटनादाबा निधी मोठ्या प्रमाणात देतो, मात्र त्यांनी असा प्रश्न उपस्थित केले राहुल गांधींनी पण 1 लाख रुपये खात्यात टाकतो टकाटक गरिबी हटणार असं विधान केलं होतं। मग माझ्याच विधानाने का असं आहे की ते वॉशिंग मशीनमधून आता बाहेर आलेले आहेत त्यामुळे थोडंसं डोक्यातलं अजून सेटअप त्यांचं सुधारलेलं नाही। त्यांना अमित शहा आणि मोदी यांना खुश ठेवायचं आहे आणि राहुल गांधीवर टीका केली म्हणजे अमित शहा मोदी माझ्यावर खुश राहतील असं अजित पवारांना वाटत असेल ते थोडंसं त्यांनी थोडंसं तो विषय आपल्या डोक्यातून काढला पाहिजे। राहुल गांधीजींनी जाहीरनामा डिक्लेअर केलेला आहे, काँग्रेस पक्षाचा केलेला आहे। जसं मोदीच्या सरकारने देशातल्या 25 उद्योगपतींचं 16.5 लाख कोटीचं कर्ज माफ केलं आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं नाही, तरुणांनी घेतलेलं कर्ज माफ केलं नाही, अनेक महामंडळाचं कर्ज घेतलेल्या गरीब माणसाचं त्यांनी कर्ज माफ केलं नाही। त्यामुळे हे जे 16.5 लाख कोटी रुपये ज्या पद्धतीनं मोदी सरकारने जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली आपल्या मित्रांसाठी, आम्हाला जनतेचे पैसे वापस करायचे आहेत, पण ज्या निधीचा ते सांगतात आहे ते वित्तमंत्री आहेत। याचा अर्थ की कुठला रस्ता द्यायचा असेल म्हणून तुम्ही आम्हाला मतं मारा असं हे जे आमिष आहे ते आमिष त्यांना देता येत नाही आणि म्हणून थोडंसं त्यांचा आशीर्वाद पुन्हा राहावा वॉशिंग मशीनचा असा प्रयत्न अजित पवार करत असतील तर हे काही बरोबर नाही। माजी मंत्री राहिलेले आहेत त्यांनी असं विधान केलेलं आहे, घरचा आहेर दिलाय की 3 खासदारांचा बळी घेतला, भावना गवळी असतील, गोपाल तुमाणे, हेमंत पाटील यांचा बळी घेतलेला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्या चक्रव्यूहात अडकलेले आहेत आणि विधानसभेपर्यंत पक्ष गळात जाईल
आम्हीच त्यांना सांगितलेलं होतं एकनाथ शिंदेला की भाजप तुम्हाला चक्रव्यूहात टाकेल आणि ते आता त्यांचेच लोक बोलायला लागलेले आहेत. ते पहिलेच आम्ही एकनाथ शिंदेंना विधानसभेत मी सल्ला दिलेला होता. चंद्रकांत दादा जिल्ह्यामध्ये होते काल आणि ते असं म्हणतायत की 33 महिने आम्ही काय बघूला आम्हाला माहिती आहे. फडणवीसांना अटक करण्याचा कट जो आहे तो महाविकास आघाडीने घेतलेला. ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी या जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याचा पहिले प्रश्न सोडवला पाहिजे, जनावरांच्या चाराचा प्रश्न सोडवला पाहिजे. हे राजकारण करण्यापेक्षा पालकमंत्र्यांनी आपलं काम केलं पाहिजे. पण ज्या देवेंद्र फडणवीसांनी रेमडेसिवीर इंजेक्शन सोडवण्यासाठी तो गुजरातचा व्यापारी जो काळा बाजार करत होता त्याला रात्री 2 वाजता पोलीस स्टेशनमधून जाऊन पोलिसांवर दबाव आणून ज्या पद्धतीने त्याला सोडवलं तर ते तर गुन्हेगार प्रवृत्ती होती. त्यामुळे गुन्हेगार प्रवृत्तीला अरेस्ट करणं हे काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. पण या निवडणुकीच्या वेळेस आणि विशेष करून ते पालकमंत्री आहेत, पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवायला पाहिजे ना सोलापूर जिल्ह्याचा. आज इथं वन लोक पिण्याच्या पाण्यासाठी भटकत आहेत. ती काळजी त्यांना नाही. पण राजकारण करणं आणि सत्तेचा दुरुपयोग करणं हा भाजपचा धंदा आहे, ते करतात.